नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाथा सावंत। रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन नाना भैया युवा मंच दरवर्षी करत असतं। खरं तर मुस्लिम आणि हिंदू मुस्लिम यामध्ये भाईचारा राहावा आणि प्रेम वाढवावं ह्या उद्देशानं इस्लाम धर्मामध्ये रमजान जो महिना आहे या महिना पवित्र मानला जातो आणि या रमजान महिन्यामध्ये जे लोक रोजा करतात, जे मुस्लिम समाज आहेत ते टेंभुर्णीच्या कानाकोपऱ्यातून किंवा टेंभुर्णी शहरातून येतात। इफ्तार पार्टीचं दरवर्षी आयोजन केलं जातं। आपल्यासोबत रावसाहेब नाना आहेत। नाना, दरवर्षी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं आणि टेंभुर्णीमध्ये जो भाईचारा आणि प्रेम आहे ते वाढण्यासाठी किंवा एक चांगली प्रेरणा आपण हे कार्यक्रम करत आहोत। या ठिकाणी माझ्या टेंभुर्णीमध्ये एक सुसंस्कृत टेंभुर्णी म्हणून गेल्या अनेक पिढ्यापासून आपण सर्व भाऊभाऊ आहोत। सर्व धर्म समभाव आहे। सर्व मानवता, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा या पद्धतीने सर्व इथले नागरिक वागत असतात। रमजानचा हा मुस्लिम धर्मातील पवित्र महिना, या ठिकाणी सर्व लहानापासून मोठ्यापर्यंत उपवास करतात आणि देवाला दुआ मागतात। या ठिकाणी त्या सर्व आपल्या भावांना, बंधूंना एक इफ्तार पार्टी ठेवून एक आपुलकी आणि प्रेम, जिव्हाळा वाढवण्यासाठी म्हणून आपल्यातले एक नातेसंबंध चांगले दृढ व्हावेत म्हणून हा नाना भैया युवा मंच असेल, सूरज भैया देशमुख यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्व टेंभुर्णीकर एकत्र येतो आणि ह्या पार्टीचं आयोजन करत असतो। तो तसं पाहिलं तर ना मुझे हिंदू के बारे में कुछ कहना है, ना मुझे मुस्लिम के बारे में कुछ कहना है, मुझे तो बस इतना ही कहना है, हम सब भारतीय एक है, हम सबको इस देश में। सूरज भैया, दरवर्षी आपण या कार्यक्रमाचं इफ्तार पार्टीचं आयोजन करणार आणि मुस्लिम समाज आणि हिंदू समाज किंवा इतर समाज हे गुन्हे गोविंदाने टेंभुर्णी शहरामध्ये नांदावे म्हणून कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। काय सांगा? खरं तर हा समाज तो समाज असं न पाहता माणूस म्हणून माणसाकडे पाहिलं गेलं पाहिजे या उद्देशातूनच सर्व टेंभुर्णीतील आपली जी जनता आहे प्रत्येक जण एकमेकाच्या सणामध्ये, दुःखामध्ये सगळेजण एकत्रित येतात। त्याच पद्धतीनं जसं की आपल्या दिवाळीला सर्वजण येऊन आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतात, तसंच आपण ह्या रमजानच्या शुद्ध अशा पवित्र अशा मुस्लिम समाजाच्या महिन्यामध्ये ते जे उपवास ठेवतात दिवसभर, त्यासाठी त्यांना जे यातना कष्ट करावे लागतात त्याच्यातून पण थोडासा दिलासा मिळावा, अधिक हे गाव त्यांच्या सोबत तेवढ्याच हिमतीनं उभं आहे की त्यांना एक प्रेरणा मिळावी, यासाठी आपण दरवर्षीच नाना भैया युवा मंचच्या वतीने हा कार्यक्रम, इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित करतो आणि सर्वजण तेवढ्याच प्रेमाने या कार्यक्रमाला पूर्ण टेंभुर्णी अधिक आजूबाजूच्या परिसरातून लोक येऊन त्याला उपस्थिती लावतात। खरं तर हे खूप प्रचंड प्रेम टेंभुर्णी अधिक टेंभुर्णीच्या आजूबाजूच्या जनतेकडून आपल्याला मिळतंय, याचा खूप सारा असा आनंद होतो। नाना भैया युवा मंचच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये टेंभुर्णीतील सर्व मुस्लिम समाज असेल ते मोठ्या संख्येने उपस्थित होता। आपल्यासोबत रास्ताभर रावसाहेब आहेत। रास्ताभर रावसाहेब, आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं, काय वाटलं? रावसाहेब नाना देशमुख और उनके भाई, उनका दिल की गहराई से इस्तेकबाल करता हूँ। उन्होंने बहुत बड़ा अच्छा कार्यक्रम किए और दिल जोड़ने का कार्य किए। ऐसा जो हमेशा के लिए कार्यक्रम किए तो हमेशा के लिए मोहब्बत रहेगी। इस या टेम्परेचर मध्ये भयंकर असं सोलापूर जिल्ह्यामध्ये टेम्परेचर पडले, यामध्ये आपण हे रोजा पकडत आहात आणि मोठ्या संख्येने जे रोजा आहेत ते आपण पकडत आहात आणि नाना भैया युवा मंचाने आपल्याला इफ्तार पार्टीचं आयोजन केलं, काय वाटतं? रोजाचा आनंद वाटतो, रोजा धरण्याचा वगैरे। आता जे रावसाहेब नाना देशमुखांनी जे असे कार्यक्रम केले इफ्तार पार्टीचे, यामुळे काय होतंय, सर्व धर्माची जी शिकवण जी आहे एकात्मतेची, शांततेची, ही त्यामुळे काय होतंय, समाजामध्ये एकोप्याची भावना वाढते, प्रेमाची भावना वाढते, आपुलकीची, आपलेपणाची भावना वाढते, असे कार्यक्रम ठेवल्यामुळे। तर असे जे कार्यक्रम रावसाहेब नाना देशमुख आणि ठेवले त्यांच्या युवा मंचातर्फे फार चांगली गोष्ट आहे आणि अशा कार्यक्रमामुळे समाजात एक प्रकारचा संदेश सध्याचे मुस्लिम बांधव आहे तर मोठ्या संख्येने इफ्तार पार्टीचा आनंद मात्र घेतलेला